नमस्कार. आज आपण शेवटचा संस्कार घेणार आहोत, ज्याचं नाव आहे अंत्येष्टी किंवा अंतविधी. आता ह्या अंत्येष्टी या शब्दाची फोड इथे अशी होते, अंत्य अधिक इष्टी. आता हा इष्टी शब्द काय सांगतो? तर इष्टी या शब्दाचा अर्थ आहे की छोटासा केला जाणारा यज्ञ. मोठे जे यज्ञ करतात त्याला यज्ञ असं म्हणतात आणि छोट्या स्वरूपाचा जो यज्ञ असतो त्याला इष्टी असं म्हणतात. हा शेवटचा जो संस्कार आहे, ज्या माणसाने गृहस्थाश्रमामध्ये दररोज अग्नीची उपासना केलेली आहे, म्हणजेच हे छोटे छोटे यज्ञ केलेले आहेत, त्या माणसाचा हा शेवटचा विधी म्हणजेच अंत्येष्टी, अंत्य इष्टी. ह्या इष्टीमध्ये म्हणजेच ह्या यज्ञामध्ये आता याचे जे कोणी अवलंबून लोक आहेत, प्रेमाचे, मुलं म्हणा, आईवडील म्हणा, जे कोणी, त्यांनी ह्याचा देह त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून अर्पण करणं अपेक्षित आहे असं शास्त्र म्हणतं. म्हणूनच ह्या संस्काराला शास्त्रांनी अंत्येष्टी असं नाव दिलेलं आहे. हा विधी कोणत्याही माणसाच्या मृत्यूनंतर म्हणजेच त्याच्या देहावसानानंतर केला जाणारा विधी आहे. तो त्याच्यासाठी इतरांनी करायचा विधी आहे. आता ह्या बाबतीत अनेक मतांतर आहेत. तो करावा का? मग त्याची काही गरज आहे का? त्याचा काही उपयोग होतो का? तर आपण या 16 संस्कारांमध्ये आपल्या पुरातन शास्त्रांनी जे काही महत्त्व सांगितलेलं आहे या संस्कारांचं, त्याच्याबद्दल चर्चा करतो. ह्या संस्कारांमध्ये हे जे काही आपले संस्कार आहेत हे ऊर्जेवर आधारित संस्कार आहेत. आपलं पुरातन शास्त्र असं म्हणतं, जसं आपण रोज कपडे बदलतो तसा आपला आत्मा देह बदलतो. कपडा जीर्ण झाला की आपण तो टाकून देतो आणि नवीन कपडा धारण करतो. तसंच हे शरीर जेव्हा जीर्ण होतं तेव्हा तो आत्मा ते शरीर टाकतो आणि नवीन शरीर धारण करतो. आता पुढचं नवीन शरीर चांगलं मिळावं, ह्या आत्म्याला चांगली गती मिळावी, म्हणून हा केला जाणारा शेवटचा संस्कार म्हणजे अंत्येष्टी हा संस्कार आहे. इथे थोडंसं मृत्यू आणि मृत्यूचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. शास्त्र असं म्हणतं की मृत्यूचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक नैसर्गिक मृत्यू आणि दुसरा अनैसर्गिक मृत्यू. आता ह्या नैसर्गिक मृत्यूमध्ये सुद्धा पुढे 2 प्रकार होतात. पहिल्या प्रकारामध्ये जेव्हा शरीर जीर्ण होतं, वय होतं आणि हळूहळू एक एक अवयव आपला क्षीण व्हायला लागतो आणि मृत्यू येतो. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जेव्हा दुर्धर आजार झालेला आहे आणि त्या दुर्धर आजारामुळे एक एक अवयव क्षीण होणं आणि प्राण जाणं, हा दुसरा प्रकार आहे. दुसरा जो अनैसर्गिक मृत्यू हा जो काही प्रकार आहे, याच्यामध्ये मुख्यत्वे 3 प्रकार येतात. यातल्या पहिल्या प्रकारामध्ये शास्त्र असं म्हणतं की जेव्हा महाभूतांचा आघात होतो आणि मृत्यू येतो, म्हणजेच वादळ झालं आहे त्याच्यामुळे प्राण गेलेत, किंवा पूर आला आहे, किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, किंवा वीज पडून, अग्नीच्या होरपळण्याने, किंवा दरीत कोसळून, अशा प्रकारचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा शास्त्राने त्याला महाभूतांचा आघात होऊन झालेला मृत्यू असं म्हटलेलं आहे. अनैसर्गिक मृत्यूच्या दुसऱ्या प्रकारामध्ये कोणत्याही मानवाने किंवा प्राण्याने आघात केल्यामुळे एखाद्या श्वापदाचं आपण अन्न झालो आहे, किंवा काहीतरी वादावादीतून शस्त्राने एखाद्या माणसाने आघात केला आहे आणि मृत्यू झाला आहे, तर त्याला अनैसर्गिक मृत्यूचा दुसरा प्रकार असं शास्त्र म्हणतं. तिसऱ्या प्रकारामध्ये मानवनिर्मित यंत्र किंवा तंत्र याच्यामुळे आलेला मृत्यू, याला तिसऱ्या प्रकारचा अनैसर्गिक मृत्यू असं म्हटलेलं आहे. आता ह्या दोन्ही प्रकारांसाठी काय काय विधी करावेत आणि त्याचा पुढे आपल्याला, जिवंत असणाऱ्या लोकांनाही आणि त्या आत्म्यालाही कसा फायदा होतो हे पुढच्या भागात बघू. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.